नातेवाईकांच्या वाळूची हवा आणि गाड्या चालतात असा आरोप आंबडचे तहसीलदार आहेत त्यांनी केला. वैयक्तिक केस मला बोलता येणार नाही, ती माहिती माझ्याकडे नाही. परंतु मी पुन्हा एकदा तेच सांगेन, जे काही वाळू माफियांच्या बाबतीमधले गैरप्रकार जे घडत आहेत कडक कारवाईचे निर्देश आज मी दिलेले आहेत. सुरू आहे आणि अशामध्ये ठाकरे गटाचे काही खासदार काही आमदार जे आहेत हे प्रतापराव जाधव त्यांच्या घरी डिनर पार्टीला गेले होते. तर आदित्य ठाकरेंनी यावर सांगितले की कोणीही परवानगीशिवाय डिनर पार्टीसाठी कोणाच्याही घरी जाऊ नये. कसं आहे, आता आम्ही देखील आदित्यजींसोबत 10 वर्ष काम केलं होतं युवा सेनेमध्ये. त्यांच्या कार्यकर्त्यांना नोकरांसारखी वागणूक देणं, आम्ही कोणासोबत जेवलं पाहिजे, काय जेवलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कोणाशी बोललं पाहिजे, कोणाचं पण आलं पाहिजे, सगळे कंट्रोल ठेवणं. आणि आमच्या पलीकडे तुम्ही कोणाचाही विचार करता कामा नये. स्वतः भोवती त्यांनी कधीच विचार केला नाही आणि हा विचार बाळगून हळू शेवटी त्यांनी वंदनीय बाळासाहेब मध्ये विचार सोडला. आणि म्हणूनच आज त्यांच्यावरती वेळ आलेली आहे. त्यांच्यावरती किंबहुना आज सिटिंग खासदार त्यांना सोडून जात असतील आणि तर उद्धवजी मला वाटतं आज विचार करण्याची वेळ आलेली आहे की त्यांना त्यांचे सहकारी, इतके जवळचे सहकारी कसे सोडून जात आहेत. कोकणामधील काल आमचे सहकारी राजन साळवी साहेबांनी देखील काल प्रवेश केला आणि माननीय अजून खोतकर साहेबांनी देखील आपल्या सर्वांना कालच माहिती देखील दिलेली आहे की ऑपरेशन टायगर हे चालू आहेत आणि किंबहुना आम्हाला समोरना काही लोक अप्रोच देखील होत आहेत की आम्हाला तुमच्या सोबत काम करायचं आहे. आम्ही त्यांच्याकडे जाण्याच्या ऐवजी आता ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहेत. मला वाटतं हे उद्धव साहेबांच्या लिडरशिपचं फेलियर आहे. ईडी आणि सीबीआयला घाबरून हे लोक पळून जात आहे असं संजय राऊत म्हणाले. आणि आता राजन साहेबांवरती ज्या वेळेला ज्या काही चौकशी चालू होती, ज्या काही त्यांच्यावरती एन्क्वायरी चालू होत्या, तर सुद्धा ते त्यांच्यासोबत थांबले. आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनीच आरोप केले की विनायक राऊतांनी मला पाडलं. मग त्यांचेच नेते जर त्यांच्या आमदारांना पाडत असतील तर मला वाटतं ईडी आणि यांच्यावर उल्लेख करायचा म्हणून त्यांनी स्वतःच्या पाठीकडे झाकून बघावं आणि त्यांच्या काही उद्धवजींच्या आजूबाजूला असलेल्या काही जे काही चार टाळकी आहेत त्यांच्यामुळे त्यांचा पक्ष फुटत चालला याचा विचार त्यांनी अगोदर केला पाहिजे. एकनाथ शिंदे कोलकाता माणूस असले तो संजय राऊतनं म्हटलं. मला वाटतं शिंदे साहेबांवरती बोलण्याची संजय राऊत लायकी राहिलेली नाही. दिल्लीमध्ये फक्त बंगल्याच्या बाहेर घेऊन पत्रकार परिषदेमध्ये बोलणं, पत्रकार म्हणून त्यांनी आजपर्यंत संपादिका केली, परंतु कधीच तळागाळात जाऊन त्यांनी कधी शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. शिंदे साहेब हे अगदी रिक्षावाल्यापासून त्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले, स्वतःच्या मेहनतीने पोहोचलेले आहेत. म्हणून मला वाटतं संजय राऊतांनी शिंदे साहेबांवरती बोलू नये. काय म्हणून भेटली नाही, खोतकर साहेबांचे आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत. ते माझ्याकरता वडिलांप्रमाणे आहेत आणि जालन्यामध्ये माझा आज पहिलाच दौरा होते मंत्री म्हणून. मी आज त्यांचे आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि रामदासभाई आणि खोतकर साहेब असं समीकरण आहे राज्यामध्ये ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा हा पुढे घेण्यासाठी नैवित प्रयत्न केले. त्यांचे अनुभवासाठी आमच्यासारख्या तरुण मंत्र्यांसाठी महत्वाचे आहे. ते अनुभव घ्यायला आलो तर त्यांचे आशीर्वाद घ्यायला आलो. नेहमी देत असतात. त्यांच्या गुरुमंत्रांमुळेच आज योगेश कदम आणि रामदासभाईंच्या आशीर्वादामुळे आणि आमच्या नेते मंडळीच्या आशीर्वादामुळे योगेश कदम मंत्री झाले. आता महसूलच्या जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर हल्ले चालले, त्यांना पोलीस प्रशासन मदत करत नाही असं त्यांच्यावर आज माझा विभागीय दौरा होत असताना ही बाब लक्षात आलेली आहे आणि एसपीच्या सोबत देखील मी चर्चा केलेली आहे. खास करून वाळू माफियांच्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स हे स्वीकारलं जाईल. कोणाही राजकीय पक्षाचे वाढदिवस असला तरी सुद्धा अशा पद्धतीचे हल्ले हे सहन केले जाणार नाहीत. किंबहुना आज जे काही वाळू माफियांचा अवरोध महाराष्ट्रामध्ये होतोय तो कमी होण्यासाठीच नवीन वाळूचं धोरण हे देखील महाराष्ट्रामध्ये लवकरच लागू होईल. आमचे मंत्री महोदय बावनकुळे साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या दोघांसोबत एक चर्चा देखील झालेली आहे. नवीन धोरण जे आहे ते पब्लिक डोमेनवरती देखील आपण हरकती करता टाकलेलं आहे. येत्या काही दिवसात त्याच्यावर निर्णय होईल. ज्यावेळेस हे नवीन धोरण लागू होईल तर आपोआपच हे जे काही वाळू माफियांचे प्रकार आहेत ते आपोआप थांबतील. महसूल कर्मचाऱ्यांकडून शस्त्र देण्याची मागणी होती आहे. मला वाटतं आपलं महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन हे सक्षम आहे. जे काही निर्देश द्यायचे होते ते निर्देश मी आज दिलेले आहेत आणि वाळू माफियांच्या बाबतीत मगाशी म्हटल्याप्रमाणे 0 टॉलरन्स पॉलिसी राबवली जाईल. त्यामुळे नक्कीच प्रोटेक्शन देण्याची वेळ येणार.
प्रश्न असा साहेब, होता की परंतु राज्य असा राज्य त्याला जोडून शासनाकडून राहुल राज्य शासनाकडून दिव्यांगासाठी योजना राबवल्या जातात, पण जालना ग्रामपंचायत मध्ये योजना राबवली जात नाही ग्रामपंचायतकडून. ग्रामपंचायतमध्ये 5% निधी हा अपंगांसाठी दिव्यांगांसाठी आरक्षित असतो. नक्कीच आज माझा या विभागाची म्हणजे ग्रामविकास विभागाची देखील आढावा बैठक आहे. त्यावेळी ह्या विषयावर मी माहिती घेऊन पुढे मी बोलू शकतो. परंतु दिव्यांगांचा जो 5% निधी आहे तो नक्की कशावरती खर्च होतोय, तो दिव्यांगांसाठीच खर्च होतो की नाही याची खात्री नक्कीच आम्ही करून घेऊ. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.